नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। नुकतंच आपण इयत्ता 10वी मराठी मीडियम साठी वर्तुळ हे प्रकरण शिकवायला सुरुवात केलेली आहे। ठीक आहे, याआधीही बरेच प्रकरण शिकवून झालेले आहेत आपले, आणि ते जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर समजून जाईल। ठीक आहे, त्याच पद्धतीने आपला टेलिग्रामचाही ग्रुप आहे, तो तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आणि त्या ग्रुपवरती तुम्हाला असलेल्या अडचणी, तुम्हाला असलेले प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी मला विचारू शकता। ठीक आहे, तर बघूया स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास काय आहे तो। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, प्रमेय काय दिलेले आपल्याला, तर वर्तुळाचा त्रिज्येचा बाह्य कोनातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते। म्हणजेच आपल्याला असं सांगितलेलं आहे की वर्तुळाची एक त्रिज्या आहे, बरोबर आहे। म्हणजे देताना आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, पक्षात वर्तुळ आहे, वर्तुळाच्या बाह्य भागातून एक रेषा जाते। ठीक आहे, आणि ती रेषा काय आहे, त्रिज्या आहे, आणि ती त्रिज्या त्या बाह्य भागातून जाणाऱ्या रेषेला लंब आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे। ठीक आहे, जर आकृतीचा विचार केला तर या ठिकाणी बघा, रेषा एल जी आहे ते वर्तुळाला बाह्य भागात छेदते। त्याच्यानंतर यमेन ही काय आपली, तर त्रिज्या आहे, आणि ती त्रिज्या त्या बाह्य भागातून जाणाऱ्या रेषेला काय आहे, या ठिकाणी लंब आहे। ठीक आहे, आता तेच आपल्याला काय करायचंय, पक्षामध्ये लिहायचं आहे। काय लिहिणार आहे बघा, तर रेग यमेन ही केंद्र यम मध्ये असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे। यमेन ही काय आहे, वर्तुळाची त्रिज्या आहे। ठीक आहे, आता बघा, बिंदू यन मधून जाणारी रेषा, बिंदू यन मधून जाणारी रेषा ही काय आहे, तर त्रिज्या यमेनला लंब आहे। यमेनला काय आहे, ती लंब आहे, हे आपण लिहिलेलं आहे। ठीक आहे, आता पुढे साध्य काय करायचंय आपल्याला, तर साध्य बघा, त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे, म्हणजे ही जी रेषा आहे ती वर्तुळाची काय आहे, स्पर्शिका आहे, असं आपल्याला सिद्ध करायचंय। आता व्यत्यास म्हणजे काय बघा, तर आपला जो प्रमेय होता, कुठला प्रमेय, तर स्पर्शिका त्रिज्याचा प्रमेय होता। तो काय होता, जर वर्तुळाची एखादी स्पर्शिका वर्तुळाला स्पर्श करून जात असेल आणि त्या तिथं त्रिज्येला जर छेदत असेल तर त्रिज्या काय असती, लंब असती स्पर्शिकेला, बरोबर आहे। आता इथं उलट दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, तर त्रिज्या बाहेरून जे छेदून जाणारी रेषा आहे त्याला काय आहे, लंब आहे असं सांगितलेलं आहे। म्हणजे सिद्ध काय करायचंय आपल्याला, तर ती रेषा जी आहे ती स्पर्शिका आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। ठीक आहे, म्हणून साध्य काय करायचं आपल्याला, तर रेषा एल ही त्या वर्तुळाची काय आहे, स्पर्शिका आहे, हे आपल्याला साध्य करायचं आहे। आता आपण काय बघणार आहे, सिद्धता। आता सिद्धतामध्ये बघा, तर काय सांगितलेलं आहे, रेषा एल चा पी हा यम खेरीज दुसरा कोणताही बिंदू घेतला, म्हणून आपण काय घेतला, रेषा एल वर अजून एक बिंदू घेतला। कुठला बिंदू घेतला, पी हा बिंदू घेतलेला आहे। ठीक आहे, आणि रेग एम पी काढला, म्हणजे यम केंद्रबिंदू आणि हा पी जो आहे तो काय केला, आपण जोडला। आता बघा, त्रिकोण कुठला घेतला आपण, यम एन पी घेतला, पण एन हा कोण काय आहे, काटकोन आहे, म्हणजे 90 अंशाचा कोन आहे। ठीक आहे, तर तसं जर असेल तर एम पी ही काय झाली, त्या त्रिकोणाचा कर्ण झाली, बरोबर आहे, म्हणजे एम पी हा कर्ण झाला। तर आता बघा, कर्ण असेल म्हणजे जेव्हा काय असेल, पायथा, बघा इथं हा झाला आपला काटकोन त्रिकोण, आणि काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण हा काय असतो, राहिलेल्या दोन बाजूंपेक्षा मोठी बाजू असते, बरोबर आहे। म्हणजेच काय झालं, तर रेग एम पी हा काय असणार आहे, मोठा असणार आहे, कशापेक्षा, तर रेग एम एन पेक्षा मोठी असणार आहे, बरोबर आहे। आता त्यामुळे काय झालं, तर बिंदू पी हा वर्तुळावरील असणे शक्य नाही, बरोबर आहे, कारण आपण कालही बघितलं की स्पर्शिका म्हणजे वर्तुळाला छेदून जाणारी रेष ही काय करते, तर एकाच बिंदूमध्ये छेदून जाती, बरोबर आहे। त्याच वाक्याचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे, म्हणजे रेषा एल चा एन खेरीज इतर कोणताही बिंदू वर्तुळावर नाही, म्हणजे एकच बिंदू आहे, तो म्हणजे एन हा बिंदू आहे। आणि असं असेल तर रेषा एल ही वर्तुळाला एन या एकाच बिंदूत छेदते, म्हणून रेषा एल ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे। हे कशावरून सिद्ध झालं, तर स्पर्शिकेची व्याख्या आहे, त्या व्याख्यावरून हे झालं। ठीक आहे, काय असते स्पर्शिकेची व्याख्या, तर वर्तुळाला म्हणजे बाह्य भागातून जाणारी पण वर्तुळाला स्पर्श करून जाणारी जी रेषा असती ती ही एकाच बिंदूमध्ये, त्यालाच आपण काय म्हणतो, स्पर्शिका असं म्हणतो। अशा असंख्य स्पर्शिका त्या वर्तुळाला असतात।
पण स्पर्शिका ही काय करते, एकाच बिंदूमध्ये वर्तुळाला छेदते. ठीक आहे, ही खरी डेफिनेशन आहे. या ठिकाणी आपला हा प्रमेय संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. धन्यवाद.